आज राज्यभर किसान सभेचं आंदोलन आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचं अनुदान देण्याची मागणी करण्यात येते। वन जमिनी, देवस्थान जमिनी, गायरान आणि वर्कस जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा। पीक विमा योजनेचा ट्रिगर पुन्हा लागू करा। या प्रमुख मागण्यांसाठी हजारो शेतकरी राज्यभर जेल भरो मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं करणार आहेत। सरकारने या मागण्यांची दखल न घेतल्यास पुढील 10 दिवस तयारी करून मंत्र्यांच्या दारात महामुक्काम आंदोलन करण्याची घोषणाही किसान सभेनं केली आहे। आज राज्यभर शेतकरी आंदोलन। नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 2 लाखाची मागणी। वन जमिनी, गायरान, देवस्थान जमिनी आणि पीक विम्याचा मुद्दा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची ही बातमी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आज राज्यभर शेतकरी सभांच्या माध्यमातून आणि आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या सरकार समोर मांडत आहे। या आंदोलनातील सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे नियमित आणि प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे। यासोबतच वनजमिनी, गायरान जमिनी, देवस्थान जमिनी आणि वर्षानुवर्ष कसत असलेल्या जमिनींचा प्रश्न सोडवून संबंधित पत्र शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी करण्याची मागणी करण्यात येत आहे। तसेच पीक विमा योजनेतील ट्रिपल पुन्हा सुरू करावा अशी देखील महत्त्वाची मागणी आहे। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व मागण्या नेमक्या काय आहेत, शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि सरकारकडून सध्या काय स्थिती आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख अनुदान। शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। सरकारच्या सध्याच्या घोषणेनुसार नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद असल्याचे वृत्त आहे। मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज थकीत ठेवले नाही, ज्यांनी वेळेवर बँकेत पीक कर्ज भरले, व्याजाचा भार सहन केला आणि प्रामाणिकपणे कर्जफेड केली, अशा शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक दिलासा मिळायला हवा। त्यामुळे 50,000 ऐवजी किमान 2 लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे। यामागचा मुद्दा असा आहे की एकीकडे थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तुलनेत कमी प्रोत्साहन मिळत असल्याची भावना काही शेतकरी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे। सरकारने याबाबत काय जाहीर केले आहे? इथे एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी। 2 लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर झाले आहेत असे सध्या म्हणता येणार नाही। ही सध्या शेतकरी संघटनाची मागणी आहे। सरकारच्या जाहीर कर्जमाफीच्या चौकटीमध्ये पात्र थकीत पीक कर्जासाठी 2 लाखपर्यंत कर्जमाफीची तरतूद आहे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फक्त 50,000पर्यंत प्रोत्साहन लाभाची घोषणा करण्यात आली आहे। म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये ही माहिती स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे। 2 लाखाचे अनुदान सध्या मागणी आहे, अंतिम सरकारची मंजुरी झाल्याची माहिती नाही। वनजमिनी शेतकऱ्याच्या नावावर करण्याची मागणी। आता दुसरी मोठी मागणी म्हणजे वनजमिनीचा प्रश्न। राज्यात अनेक शेतकरी अनेक वर्षापासून जमिनीवर शेती करत असल्याचा दावा केला जातो। अशा पात्र शेतकऱ्यांच्या जमिनीचा हक्क निश्चित करून त्यांना कायदेशीर मालकी किंवा हक्कपत्र मिळावे अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहे। शेतकऱ्यांचा मुद्दा असा आहे की वर्षानुवर्षे जमिनी कसली, त्या जमिनीवर पिके घेतली, कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, पण जमिनीचा हक्क स्पष्ट नसल्यामुळे अनेक सरकारी योजनांचा लाभ, कर्ज सुविधा आणि इतर बाबींमध्ये अडचणी निर्माण होतात। त्यामुळे पात्र वनजमिनी धारकांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा अशी मागणी आहे। गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी। यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे गायरान जमीन। काही भागामध्ये गायरान जमिनीवर अनेक वर्षापासून शेती किंवा वास्तव्यासंबंधित प्रश्न निर्माण झाले आहेत। या जमिनीबाबत शासनाने पात्रता, कायदेशीर प्रक्रिया आणि उपलब्ध नियमांच्या चौकटीत स्पष्ट निर्णय घ्यावा अशी शेतकरी संघटनाची मागणी आहे। म्हणजेच फक्त आश्वासन नको, तर पात्र शेतकऱ्यांची तपासणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा। ज्यांचा हक्क सिद्ध होतो त्यांना जमिनीचा हक्क लाभ द्या अशी मागणी आंदोलनातून पुढे येत आहे। पीक विमा योजनेतील ट्रिगर पुन्हा सुरू करण्याची मागणी। आता शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा पीक विमा। पीक विम्यामध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळणे हा मुख्य उद्देश आहे, पण नुकसान निश्चित करण्याची पद्धत, हवामानाची माहिती, क्षेत्रनिहाय नुकसान आणि विमा कंपन्यांच्या प्रक्रियेवर शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात। त्यामुळे पीक विमा योजनेतील ट्रिगर पुन्हा सुरू करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे।
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की हवामान किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर नुकसान भरपाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली पाहिजे. पीक विम्याबाबत शासनाने यापूर्वीही विमा कंपन्यांना देय, राज्य हिस्सा आणि नुकसान भरपाईशी संबंधित निधी वितरित करण्याचे निर्णय घेतले आहेत. मात्र शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद असणे गरजेचे आहे. सरकारसमोर आता मोठे आव्हान. आजच्या आंदोलनामुळे सरकारसमोर शेतकऱ्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न पुन्हा आले आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण शेतकरी वेळेवर कर्ज भरतो, पण त्याला उत्पादन खर्च, खतांचे दर, बियाणे, मजुरी, वीज, पाणी आणि बाजारभावाच्या समस्यांना समोर जावे लागते. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने आणखी मोठा आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. अशाच शेतकरी योजना, कर्जमाफी, पीक विमा आणि महाराष्ट्रातील शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.